म्हणजे त्यात राईचा पूर्ण वास आला पाहिजे. ही मिरची आपण चिली पॉटमधून काढून घेणार आहोत. याच्यात फक्त शुद्ध आपले साधे जिरे आहेत फोडणीचे, ते 2 चमचे मी टाकलेले आहेत. हेच आपण मिठाबरोबर ग्राइंड करून घेणार आहोत. आपण याच्यामध्ये आता परत 2 टीस्पून भरून जिरे टाकलेले आहेत. पंचामृत चटणी असल्यामुळे आपण याच्यामध्ये मेथी टाकत आहोत. जिरे छान तडतडल्याच्या नंतर हिंग आपला जळायला नको, कारण मोहरीसाठी गॅस वाढवलेला आहे. आणि हे सगळे गावरान टमाटे ऑलरेडी तेलामध्ये मॅश होणार आहेत, म्हणून एवढे मी अगदी सगळा रस त्याचा निघत म्हणजे त्यामुळे कट थोडे आबडधोबड केलेले आहेत. 2 चमचे छान हिंग टाकलेला आहे. गॅस थोडा मोठा केलेला आहे. आता ह्याच फोडणीमध्ये आपण 1 चमचा पूर्ण हळद टाकणार आहोत, कारण ही हळद आपल्याला फ्राय चवीची पाहिजे. आणि आता त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे टमाटे टाकत आहोत. सांगितल्याप्रमाणे गावरान पातळ सालीची टमाटे ही आणि पूर्ण रसरशीत असल्यामुळे याचा रस फार निघत होत ना, आपल्याला पूर्ण त्या रसाचाच यूज घ्यायचा आहे. आता हे परतवताना आपण याला मीठ वगैरे काहीच टाकणार नाही, फक्त ह्या आंगरसामध्ये पूर्णपणे मॅश होऊ द्यायचा. ह्याच फोडणीचा वास अगदी पूर्णपणे खायला आपली इच्छा होईल इतका दरवळत आहे. अगदी सोपी, सुटसुटीत आणि टोमॅटो सॉसला ऑर आहे ही चटणी. आणि फ्रेश आपण टोमॅटो सॉस म्हणून ब्रेड, भात कशाबरोबर पण खाऊ शकतो. आता आता याला होऊ द्यायचं आहे मंद आचेवर फक्त. इतके गाळ कुठेही याला न हलवता इतके ऑटोमॅटिक ह्याचे पूर्ण वितळू द्यायचे टमाटे. याची साल्ट वगैरे आपण काहीच काढलेलं नाही आहे. हे जे आपण मगाशी मिरची, जिरं आणि मीठ याच्यात एकत्र वाटून घेण्याला मदत करतो म्हणून मीठ त्याच्यात टाकलं. आता फक्त आपण एवढ्या याच्यात टाकत आहोत. जिरं, ताजी मिरची वाळलेली आपण जी तेलामध्ये फ्राय करून घेतली होती, आणि मिक्स चिली पॉटला ग्राइंड करून घेतलेलं आहे हे टाकलेलं आहे. फोडणीत आपण याच्यामध्ये मोहरी, जिरं आणि एक 5-7 दाणे मेथीचे टाकलेली आहेत. त्याचा खमंगपणा आणि कडूपणा त्याच्यात उतरण्यासाठी, कारण आपण पंचामृत चटणी करत आहोत. आणि बस त्याच्यामध्ये फक्त टाकत आहोत आपण चवीप्रमाणे गूळ. आपण अर्धा किलो टमाट्यासाठी त्याचा गोडपणा पण यायला पाहिजे एवढा आपण गूळ टाकलेला आहे. आता याच्याबरोबर याला गूळ पूर्ण वितळेपर्यंत ठेवायचं आहे. बाकी आपली चटणी तयार आहे.